मातंग समाज जेव्हा चोऱ्या करत होता तेव्हा महार समाज शिक्षण घेत होता असं म्हटलं जातं, परंतु हे किती खरं आहे आणि फक्त मातंग समाजच चोऱ्या करत होता का? त्यावेळेस महार समाज नेमकं काय करत होता? असे देखील प्रश्न विचारले जात आहेत आणि याचा शोध देखील घेतला जातो आहे. मी परवा एक पुस्तक वाचत होतो आणि त्या पुस्तकामध्ये मातंग समाजाच्या संदर्भामध्ये ज्या ब्रिटिश लेखकांनी म्हणजे एम केनेडी यांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मला एक संदर्भ असा सापडला की खरोखरच मातंग समाज हा एकटाच चोऱ्या करत होता का, किंवा त्या अनुषंगाने महार समाजाची नेमकी तत्कालीन परिस्थितीमधली भूमिका काय होती. आणि म्हणून मातंग समाज आणि महार समाज याच्यामध्ये फक्त मातंग समाजच चोऱ्या करत होता का महार समाजाचाही त्याच्यामध्ये काहीतरी वाटा होता, हे तितकंच तपासणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला एम केनेडी यांच्या पुस्तकामधला एक संदर्भ सापडला, तो संदर्भ मी तुम्हाला सांगणार आहे. या पुस्तकाचं जर शीर्षक तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे पुस्तक आहे द क्रिमिनल क्लासेस इन इंडिया. आणि या पुस्तकामध्ये नेमकं मातंग समाज आणि महार समाज याचं जे विश्लेषण केलेलं आहे ते तपासणं तितकंच गरजेचं आहे. या पुस्तकामध्ये एम केनेडी यांनी हे पुस्तक जवळपास 1907 मध्ये लिहिलेलं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये त्यांनी वेगवेगळ्या जातीचा अभ्यास केलेला आहे. मग याच्यामध्ये बंजारा जाती आहेत, भामटा राजपूत जाती आहेत, किंवा इतर ज्या काही महाराष्ट्रामधल्या क्रिमिनल जाती समजल्या जात होत्या त्या सगळ्या जातींचा अभ्यास या पुस्तकामध्ये एम केनेडी यांनी केलेला आहे. इतकंच नाही तर ज्या चोऱ्या करणाऱ्या ज्या परदेशामधल्या जाती होत्या त्या जाती भारतामध्ये आल्या होत्या का आणि त्यांनी भारतामधल्या या सगळ्या सिस्टमला भेट दिली होती का, याचं देखील विश्लेषण त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. म्हणजे परदेशामध्ये ज्या काही क्रिमिनल कास्ट समजल्या जात होत्या किंवा क्रिमिनल क्लास समजले जात होते त्यातल्या काही लोकांनी इथे येऊन भेटी दिलेल्या आहेत असं एम केनेडी यांचं म्हणणं आहे आणि त्याचंच विश्लेषण त्यांनी या पुस्तकामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून हे जे पुस्तक आहे हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. हे पुस्तक कधी लिहिलं गेलेलं आहे तर या पुस्तकाची तारीख आहे जवळपास, आपण या पुस्तकाची जर तारीख काढून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे 1 ऑगस्ट 1907 रोजी 7ला हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे 1 ऑगस्ट 1907 मध्ये हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की इथली जी क्रिमिनल क्लासेस होते त्या क्रिमिनल क्लासेसची नेमकी परिस्थिती काय होती आणि तेच विशद करण्याचं काम त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. या पुस्तकामध्ये मला एक महत्त्वाचा जो संदर्भ सापडलेला आहे तो संदर्भ असा आहे की या पुस्तकामध्ये स्वतंत्र मांग जातीवरती एक प्रकरण लिहिलेलं आहे आणि या जातीची जी इथलं जे सोशल स्टेटस होतं त्या सोशल स्टेटसचं प्रामुख्याने विश्लेषण तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. आता याच्यामध्ये मांग समाज नेमका काय करत होता याचं विश्लेषण केलेलं आहे आणि याचं विश्लेषण करत असताना असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये की हा जो मातंग समाज आहे हा समाज नेमकं एम्प्लॉयमेंटच्या स्टेटसमध्ये कुठे होता. तर हे सांगत असताना एम केनेडी यांनी या पुस्तकामध्ये एक संदर्भ दिलेला आहे की मातंग समाजाचं जे सोशल स्टेटस होतं हे सोशल स्टेटस नेमकं काय होतं. हे सोशल स्टेटस जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की एम्प्लॉयमेंटच्या सिच्युएशनमध्ये मातंग समाज हा वॉचमन होता असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे वॉचमनचे जी पोझिशन्स आहे त्या पोझिशन्स मातंग समाजाला दिलेल्या जात होत्या आणि म्हणून त्यांनी लिहिलं आहे की मांग्स आर फ्रिक्वेंटली एम्प्लॉयड ॲज ए वॉचमन अँड दोज हू आर हेरिडिक्टरी विलेज सर्वंट्स होल्ड लँड्स अँड कल्टिवेट देम. म्हणजे मातंग समाज हा फक्त चोऱ्याच करत नव्हता तर त्याला वॉचमनच्या नोकऱ्या देखील तत्कालीन परिस्थितीमध्ये होत्या. इतकंच नाही तर तो होल्ड्स हँड म्हणजे त्यांच्याकडे काही प्रमाणामध्ये जमिनी देखील होत्या असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे मातंग समाज या पद्धतीने म्हणतो की तो फक्त आपण चोऱ्याच करत होता तर हा फक्त काही चोऱ्या करत नव्हता तर या समाजाला देखील काही प्रमाणामध्ये इथे नोकऱ्या दिल्या गेलेल्या होत्या. म्हणजे वॉचमनच्या नोकऱ्या होत्या आणि हीच वॉचमनची नोकरी इथे महार देखील लोक करत होते. आता चोऱ्यांच्या प्रकरणामध्ये एम केनेडी यांनी असं लिहिलं आहे की फक्त मातंग समाजच चोऱ्या करत होता का, तर एम केनेडी यांचं उत्तर आपण पुढं थोडंसं तपासून बघितलं पाहिजे. पुढे याच्यामध्ये मला जो संदर्भ सापडलेला आहे तो संदर्भ तितकाच महत्त्वाचा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर पान क्रमांक 117 वरती गेलात त्या पुस्तकाच्या तर याच्यामध्ये एम केनेडी यांनी असं म्हटलेलं आहे की फक्त मातंग समाजच चोऱ्या करत होता का, तर नाही. एम केनेडी यांनी दिलेलं असं उत्तर आहे की मातंग समाजाचं चोऱ्या करण्याचं प्रमाण जास्त होतं पण मातंग समाजच फक्त चोऱ्या करत होता का, तर नाही. याच्यामध्ये लिहिलंय मांग्स अँड लिंगायत हे देखील लोक काय करायचे तर यांची देखील एक गँग होती आणि ही गँग काय करायची
हे चोऱ्या करायची. म्हणजे त्यांनी याच्यामध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की महार, मांग आणि लिंगायत जंगम नावाची देखील जात आहे, जी यांच्यासोबत म्हणजे यांनी एक कम्युनिटी तयार केलेली होती आणि कम्युनिटी तयार करून हे सगळे लोक जे आहेत हे सगळे लोक चोऱ्या करायचे. म्हणून फक्त मातंग समाजच नाही तर इथले महार, मांग आणि लिंगायत ह्या सगळ्या जाती ज्या आहेत त्या सगळ्या जाती इथे चोऱ्या करत होत्या. आणि ते काय करत होते तर हे कमिट करत होते, म्हणजे एक समूह बनवत होते आणि मग ते समूह जे होते हे समूह डकैती करायचे. म्हणजे त्यांनी स्पष्टपणाने लिहिलेलं आहे, तुम्हाला जर इथं दिसत असेल तर हा शब्द आहे डकैती. म्हणजे एकत्र येऊन महार, मांग आणि लिंगायत जंगम ह्या ज्या सगळ्या जाती आहेत त्या सगळ्या जाती एकत्र यायच्या, ते एक टीम तयार करायचे आणि टीम तयार करून ते डकैती करायचे म्हणजे चोऱ्या करायचे. म्हणजे अशा प्रकारचे संदर्भ देखील याच्यामध्ये सापडतात. या पुस्तकामध्ये अशा अनेक संदर्भ आहेत जे संदर्भ आपण तपासणं खूप गरजेचं आहे. आणि जे म्हणतायत की फक्त मातंग समाजच चोऱ्या करत होता असं नाही आहे, इतर अनेक जाती अशा होत्या. कारण परिस्थिती तशी होती, जगण्याची जी साधनं होती ही जगण्याची साधनं कमी होती, अधिकार कमी होते आणि म्हणून हे जे लोक आहेत हे लोक एकत्रित येऊन चोऱ्या करत होते. आणि हे मी नाही सांगत तर हे या एम केनेडी यांनी लिहिलेल्या इंडियन क्रिमिनल क्लासेस या पुस्तकामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने म्हणजे मातंग समाजाला वॉचमनच्याही नोकऱ्या होत्या. मातंग समाजाबरोबरच महार समाज, त्याच्यानंतर लिंगायत, जंगम हे देखील समाज जे आहेत हे समाज इथे चोऱ्या करत होते आणि ते एकत्रित येऊन चोऱ्या करत होते असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला हा संदर्भ कसा वाटला हे सांगायला विसरू नका, कारण हा संदर्भ आजच्या या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाचा आहे.